शेतकऱ्यांनो, तुमच्या शेतात मोठा ट्रॅक्टर, हार्वेस्टर किंवा अवजारे नेताना रस्ता कमी पडतोय का? आता ही अडचण कायमची संपणार आहे, कारण की सरकारनं, महसूल विभागानं एक मोठा आदेश जाहीर केलेला आहे। यामध्ये नेमकं काय आहे तर महाराष्ट्र शासनाने आता शेतकऱ्यासाठी 3 ते 4 मीटर म्हणजेच 12 फूट रुंद शेतरस्त्याचा आदेश दिला आहे। होय, आता शेतात जाणारा रस्ता किमान 3 ते 4 मीटर रुंद असणार आहे। यामुळे काय होणार आहे तर कृषी जी मोठी अवजारं आहेत ती सहजपणे जाऊ शकणार आहेत, शेतीमालाची वाहतूक सोपी होणार आहे आणि शेतकऱ्यांची रोजची डोकेदुखी कमी होणार आहे। आदेशात नेमकं काय म्हटलंय ते आपण सोप्या आणि साध्या भाषेत समजून घेऊयात। जर एखाद्या शेतकऱ्यानं शेतरस्त्याची मागणी केली तर त्या परिसराची आणि अस्तित्वातील मार्गांची तपासणी करून किमान 3-4 मीटर रुंद रस्ता त्या ठिकाणी द्यायचा आहे। जर थेट रस्ता देणं शक्य नसेल तर पर्यायी मार्गाचा विचार करायचा आहे। काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये थोडी कमी रुंदी त्या ठिकाणी स्वीकारली जाऊ शकते। रस्ता करताना बांधाचे नैसर्गिक स्वरूप जपणं आणि दोन्ही बाजूंच्या सीमांची योग्य नोंद करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, हा शेतरस्ता सातबाराच्या इतर हक्कमध्ये नोंदवला जाणार आहे, म्हणजेच त्या रस्त्याला कायदेशीर मान्यता त्या ठिकाणी दिली जाणार आहे। हा निर्णय शेतकऱ्यांसाठी का मोठा आहे? आज अनेक शेतकरी शेतरस्त्यावरून वाद करताना दिसतात, कोणी बांध वाढवतो, कोणी रस्ता अडवतो, पण आता रस्ता अधिकृत नोंदीत होणार असल्याचं सांगितलं जातंय आणि भविष्यात या ठिकाणी वाद देखील कमी होणार आहेत। मोठी यंत्र, ट्रॅक्टर, पिकअप सहज शेतात जाऊ शकणार आहेत। विशेषतः पावसाळ्यात वाहतूक सुलभ होणार आहे। लक्षात ठेवा, जर तुम्हाला शेतरस्त्याबाबत अडचण असेल तर आता योग्य पद्धतीने अर्ज करून हा अधिकार मिळवता येणार आहे। हा निर्णय प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणं खूप गरजेचं आहे। ही माहिती तुमच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला लगेच शेअर करायचा आहे। आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।